साधारण आपल्या पायात बसेल या मापाची ही चप्पल आहे. 9 ते 10 इंच त्याचं माप आहे. यासाठी साधारण 8 ते 10 दिवस कालावधी लागला. याच्या अगोदर मी बैलगाडी बनवली आहे, रेड्याची गाडी बनवलेली आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पिंप बनवला आहे, कळशी बनवली आहे, घागर बनवलेली आहे. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. सध्या आपण पाहतोय अधिक महिना चालू आहे आणि याच अधिक महिन्यामध्ये अशी परंपरा आहे की जावयांना वाण दिलं जातं. मग ते चांदीचं असतं आणि त्याचमुळे चांदी खरेदी ही अधिक प्रमाणात केली जाते. मात्र सोशल मीडियावरती आपण सध्या पाहतोय की सध्याच्या घडीत चांदी खरेदी करणं सर्वसामान्यांना परवडत नाही. मात्र कोल्हापूरमध्ये हौसेला मोल नाही याची पुन्हा एकदा प्रचिती आलेली आहे. याच्या आधी देखील अनेक कारागीर आहेत असे की ज्यांनी अनेक गोष्टी घडवलेल्या आहेत, अनेक वस्तू घडवलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा कोल्हापुरातील एका कारागिराने चांदीची चप्पल तयार केलेली आहे. नेमकी ही चांदीची चप्पल कशा पद्धतीने घडवली, ही ऑर्डर कशी आली आणि त्यासाठी किती किलो चांदी लागली, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी मी आलेले आहे. कोल्हापुरातील आपल्यासोबत कारागीर आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने ही चांदीची ऑर्डर आली आणि किती चांदी याला वापरली? नमस्कार. एका व्यापाऱ्याने मला ही चप्पलची ऑर्डर दिली होती. त्याने ते माप दिलं होतं, त्यानुसार मी ही चप्पल तयार केलेली आहे. यासाठी साधारण 8 ते 10 दिवस कालावधी लागला आणि साधारण 1500 ग्रॅम याचे वस्तूचं वजन 1500 ग्रॅम आहे. म्हणजे कोल्हापुरी चप्पलचं वजन आहे ते 1500 ग्रॅम आहे. त्याची साधारण किंमत 4 ते सव्वा लाख 4 लाख रुपयाच्या आसपास होते. ही चांदीची चप्पल घडवताना नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाळल्या? म्हणजे ह्याचा मोड कसा तयार केला, त्याच्याबरोबर कोल्हापुरी चप्पल तयार करण्यासाठीची ती डिझाईन आहे, ती डिझाईन कशा पद्धतीने तयार केली ह्याच्याविषयी थोडक्यात सांगा. कोल्हापुरी चप्पल मी पहिल्यांदाच तयार केली. त्यासाठी मी कोल्हापुरी चप्पल पहिल्यांदा विकत घेतली. ती कशा पद्धतीने बनवली जाते याचा अभ्यास केला आणि त्यानुसार मी जसे चमड्याचे कोल्हापुरी चप्पलचे पाड होते तसेच चांदीचे कोल्हापुरी चप्पलचे पाड तयार केले मी आणि ते जोडून त्या पद्धतीने मी कोल्हापुरी चप्पल तयार केली. साधारण आपल्या पायात बसेल या मापाची ही चप्पल आहे. 9 ते 10 इंच त्याचं माप आहे आणि साधारण 1.5 किलो त्याचं वजन आहे. ह्या चप्पल बरोबरच अनेक गोष्टी अनेक वस्तू आहेत तुम्ही घडवल्यात, त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना. याच्या अगोदर मी बैलगाडी बनवली आहे, रेड्याची गाडी बनवलेली आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पिंप बनवला आहे, कळशी बनवली आहे, घागर बनवलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे बनवलेली आहेत. फेटा बनवलेला आहे. सध्या आपण पाहतोय की चांदीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे, पण चांदीचे दरवाढ झालेले असताना देखील अशा पद्धतीने हौसेने चांदीचे दागिने घडवून घेणारे अनेक कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकर आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आत्ता कोणती ऑर्डर आलेली आहे का, आणखीन कोणत्या ऑर्डर्स आलेल्या आहेत का, म्हणजे एवढी दरवाढ झालेली असताना देखील? दरवाढ झाली ही गोष्ट खरी आहे, पण शेवटी हौसेला मोल नाही म्हणतात ते खरंच आहे. याची प्रचिती मला झाली, कारण या भावात सुद्धा कोल्हापुरी चप्पल इतक्या मोठ्या वजनाचं लोक खरेदी करतात, म्हणजे याला हौसेला मोल नाही असंच म्हणावं लागेल. असं आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच मला ऑर्डर येत असतात सारख्या वरच्यावर, कारण युनिक आयटम आपण तयार करतो. मार्केटमध्ये न मिळणाऱ्या आपण सगळ्या वस्तू तयार करतो असतो, त्यामुळं काम हे मला असं राहतच. सध्या चांदीचा दर पाहता ग्राहकांना काय आवाहन कराल? काय राहील का चांदीचा दर? कारण की आणखीन दरवाढ होईल का, मग चांदी खरेदी करायची की नाही, अशा संभ्रमावस्थेत सध्या ग्राहक आहे. चांदीचा दर वाढेल किंवा कमी होईल याविषयी काय आम्हाला जास्त ज्ञान नसतं, म्हणजे ते एमसेक्सच्या दरवर ठरत असते. पण साधारण अजून असं वाटतं की चांदीचा दर वाढणारा असा अंदाज आहे. म्हणजे मार्केटमध्ये असं बोललं जातं की चांदीचा दर अजून वाढेल, असं बोललं जाते. पण चांदीचा दर जरी वाढत असला तरी कोल्हापुरातील ग्राहक तुमच्याकडे येत आहेत, कारण की तुम्ही अँटिक पीसेस तयार करतायत आणि ते खरेदी करतायत. आता कोल्हापुरी चप्पल झाली, ह्याच्या पुढची कोणती अशी वस्तू तयार कराल की जी कोल्हापूरकरांसाठी नवीन असेल आणि महाराष्ट्रासाठी? जशा ज्याप्रमाणे ऑर्डर येतात त्याप्रमाणे आपण वस्तू तयार करत असतोय. मग ती कितीही अवघड असू दे किंवा कोणत्याही नमुने असू दे, अशा प्रकारे सगळ्या आपण वस्तू तयार करत असतो. नक्कीच सर, आपण पाहिलं कोल्हापूरमध्ये अधिक महिना सुरू आणि अधिक महिन्यासाठी जावयाला वाण देण्यासाठी एकाच सासऱ्याने आहे जी कोल्हापूरची ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल ती चांदीमध्ये घडवून घेतली आणि त्याच्याविषयीच आपण जाणून घेण्यासाठी आज आलेलो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याबरोबरच मी इथेच सांगते, लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. आमच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे लोकमत कोल्हापूर, आणि आमचं फेसबुक पेज देखील फॉलो करायला विसरू नका.